आज मी आपल्याशी एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहे आणि दोन गोष्टी आपल्याला मागणार आहेत, त्या आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू. आपण सुद्धा अनुभवत असाल की मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये अँक्झायटी, डिप्रेशन आणि काही प्रमाणात का होईना आत्महत्यासुद्धा आपल्याला किशोरवयीन मुलांमध्ये दिसत आहेत. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या मुलांचं मानसिक आरोग्य. लहान मुलांचा मानसिक विकास हा जास्तीत जास्त 0 ते 3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो आणि यावेळेस महत्त्वाचा असतो आईवडिलांशी साधलेला संवाद, त्यांचा स्पर्श, त्यांच्याशी खेळणं, त्यांना समजून घेणं. आणि ह्या गोष्टी कुठेतरी मला असं वाटतं मागच्या काही दशकांपासनं मुलं त्यांना त्या मिळत नाही आणि कदाचित त्यामुळे हे मुलं अशा गोष्टींना बळी पडत असतील. एक चॅलेंज घेऊया. आज 15 मिनटं कमीत कमी आपल्या मुलाला द्यायचे. त्याच्याशी खेळा, त्याच्याशी बोला, त्याला गोष्टी सांगा, समजून घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी आपल्या सगळ्यांना आज मागणार आहे, ती म्हणजे 0 ते 2 वर्षामध्ये मुलांचा मानसिक विकास खूप जास्त होत असतो. आणि WHO आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स हे दोघंही आणि आमचं IAP सुद्धा सांगतं की 0 to 2 इयर्स नो स्क्रीन टाईम. तुम्हाला कुठले आईवडील लहान मुलांना 0 ते 2मध्ये मोबाईलवर जीव घालत असतील, चिडचिड करतो, आईला वेळ नाही आहे म्हणून मोबाईलवर त्याच्या हातात देतं, कृपया ते थांबवा. थांबवलं तर कदाचित एक चांगले मुलं जे अभ्यासात चांगले असतील, शारीरिकदृष्ट्या चांगले असतील आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा चांगले असतील, असा समाज आपण घडवू. हे 2 चॅलेंज आपण आज स्वीकारूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅलेंजेस आपण पोचवू आणि एक चांगला समाज आपण घडवू. धन्यवाद.